कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेतच असाल। आज आहे श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि त्याचबरोबर बैलपोळा। आज अमावस्या आहे आणि अमावस्येच्याच दिवशी पोळा असतो। तर सकाळची सुरुवात छान झाली आहे आणि आज अनुला सुट्टी आहे, शिवांशला आहे स्कूल, तर त्याचा आवरायचं आहे। पण त्याआधी ना सकाळी म्हटलं देवपूजा करून घेऊया आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा सण असतो, कारण की आपण संध्याकाळी बैलपोळा साजरा केला जातो, पुरणपोळी वगैरे बनवली जाते। पण अमावस्या म्हटली की घरामध्ये आपल्याकडे भरपूर असे कामं केले जातात, जसे की देवारे वगैरे स्वच्छ करतो आपण, देवपूजा आहे, संपूर्ण घर छान असं स्वच्छ केलं जातं, उंबरठ्याचं लेपन केलं जातं, त्याचबरोबर पाण्यामध्ये हळद, गोमूत्र आणि त्याचबरोबर खडे मीठ टाकून फरशी पुसली जाते, जेणेकरून घरातली नकारात्मकता दूर होते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते। या सगळ्या गोष्टी आपण करत असतो अमावस्येला, पौर्णिमेला। तर आज तसंच काही आहे, त्यामुळे बरीच कामं आहे। सकाळची देवपूजा करून घेते, छान असे देव स्वच्छ धुतले, दिवे घासलेले आहे आणि दिव्यांमध्ये कधीही सिंगल वात लावायची नसते, त्यामुळे 2 वाती एकत्र करून त्याची वात बनवायची आणि ती वात आपण लावायची असते, असं मी आता ऐकलं आहे आणि जसं घरामध्ये बघतो आपण तसंच आपण फॉलो करत असतो। चला, आणि त्याचबरोबर ना हे लायटर खूप उपयोगात येतं, काडीपेटीची गरज पडत नाही, फक्त वेळेवर चार्जिंग करायचं आहे। आता 1-2 व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी काडीपेटी वापरली, कारण की कधी कधी चार्जिंग करायचं आपण विसरून जातो, पण खूप इझी टू आपल्याला वापरायला सोपं जातं। तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की जाऊन लिंकवरती क्लिक केलं तर तुम्हाला मला ज्या प्राईजमध्ये मिळालं अगदी त्याच्यापेक्षाही कमी प्राईजमध्ये मिळू शकतं। चला, आता रांगोळीचे इतके सुंदर पॅचेस बनवले आहे, जे तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितले, म्हणून तुम्ही म्हणाल की का तू रांगोळी काढते, पण ना चला, पॅचेस जे बनवले आहेत ना ते कधीतरी इमर्जन्सीसाठी वापरण्यासाठी। आता सकाळी मला वेळ आहे आणि घरातली मंडळी झोपलेली आहे म्हटल्यावरती रांगोळी तर मला काढायला वेळ आहे आणि मुळात म्हणजे मला रांगोळी काढता येते, तर जर आपण पॅचेसच वापरत बसले तर मग मला जी सवय आहे ना ती मोडून जाईल, त्यामुळे म्हटलं नको। आणि बघ, तुम्ही सांगा ही रांगोळी मी काढली ती कशी वाटते ते। चला, रांगोळी वगैरे सगळं झालं आणि जे काही नागोबाचा कागद असतो ना आपण जो लावलेला, तो काढायचा होता सगळ्यात पहिले, तर तो विसरले। पूजा झाली आहे आणि त्यानंतर माणसं उठल्याच्या आधी काढतात, असं आता आमच्याकडे पद्धत आहे म्हणून काढते। आज अशीही सगळ्यांना सुट्टी होती, त्यामुळे इडलीचा बेत केला, कारण की दिवसभराची कामं आणि संध्याकाळी परत 4 वाजले की स्वयंपाकाला लागायचंच होतं, त्यामुळे थोडंसं साधं जेवण बनवायचं होतं, म्हणून इडली सांबारचा बेत केलेला सकाळी। इडल्या खूप जास्त सॉफ्ट झाल्या होत्या, बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकतात किती थंड आणि गारवा आहे, तरी देखील खूप मस्त झाल्या होत्या। सांबारही मस्त झालेलं होतं आणि किचनवर काय सांगायचं, इतका पसारा आणि काय काय गोष्टी झालेल्या होत्या, पण म्हटलं आता जेवण झालं की सगळंच एकदा क्लिनिंग करून घेऊया, त्यानंतर थोडासा आराम आणि मग पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात। हाय, हॅलो, नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे बैलपोळा, प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळी असते, त्याचबरोबर श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस हा असतो, त्यामुळे बरेच जण जसं महिन्यांचा उपवास करतात, म्हणून मग पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये। आणि आपल्याला आयुष्यभर आपल्या भारतामध्ये ही पद्धत आहे की ज्या ज्या गोष्टींचा आपण उपयोग करतो त्यांचं ऋण मानण्याची पद्धत आहे। आणि तसं जे बैल असतात, आत्ताच्या जसं जग बदलत चाललंय तसं सगळं इलेक्ट्रॉनिक असो किंवा वाहनांद्वारे आता ट्रॅक्टर आहे, नांगरणी खुरपणी होते, पण पूर्वीच्या काळी सगळं काही बैलच करायचे आणि त्यांना त्या पूर्ण वर्षातून एक दिवस सुट्टी मिळावी आणि म्हणून त्यांच्यासाठी हा ऋण मानण्याचा दिवस होता। जरी आत्ता करणारी नसले ते, आणि पण आपल्या मुलांना त्यांच्याबद्दल ऋण आणि त्यांनी पूर्वी काय केलेलं आहे या सगळ्या गोष्टी त्यांना समजण्यासाठी ना आपण बैलपोळा साजरा करतो। आत्ताच्या काळात तर मुलांनी बघितलं नसेल की बैलांनी कशी खुरपणी नांगरणी केली वगैरे या सगळ्या गोष्टी, पण त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान असावं, त्यामुळे आपणही ती पद्धत तशीच आणि ते सण त्यामुळेच साजरे केले जातात आणि रोजच्या कामातून शेतकऱ्यांनाही एक दिवस आराम मिळावा अशीही त्यामागची भावना आहे। सो चला, मस्त असा पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार आहोत, बैलपोळ्याची पूजा करणार आहोत। सकाळी देवपूजा वगैरे झाली, त्यानंतर बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर केल्या, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका। संध्याकाळ झाली आहे आणि मुलं आणि मिस्टर गेले गावामध्ये बैल बघायला, कारण की गावामध्ये ना अजूनही
मस्त असे बैलांना सजवलं जातं आणि त्यांची मिरवणूक काढली जाते। खूप छान वातावरण असतं। आणि आता मी स्वयंपाक करते। पुरणाची डाळ इथे शिजलेली आहे आणि कितीही काही झालं चहाशिवाय आपली एनर्जी काही होत नाही, म्हणून मी माझ्यासाठी चहा ठेवते। अर्धा कप चहा आणि त्यानंतर मग आपली कामाला पुन्हा सुरुवात। यामध्ये साखर, वेलची पूड आणि जायफळ आणि सुंठ आहे, त्याचा थोडीशी चिमूट ते टाकते जेणेकरून चहाचा मसाला। आणि हो, यावेळेस ना पुरणपोळी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे। म्हणजे जे काही कणिक असतं आपल्या पुरणपोळीचं ते पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवतात आणि त्यानंतर खूप सॉफ्ट पोळी येते, असं बऱ्याच व्हिडिओज मध्ये बघितलं आहे, म्हणून ते ट्राय करायचं आहे। आणि चला सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते, व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। तर इथे माझा चहा उकळतो आहे, म्हटलं तोपर्यंत पीठ इथे भिजवून होईल, कारण की पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर भिजवून ते पाण्यामध्ये ठेवायचं होतं अर्धा तासासाठी। आता व्हिडिओजमध्ये बघितलेलं होतं त्यामुळे मलाही ट्राय करायचं होतं, पण आम्ही ज्या पद्धतीने पुरणपोळ्या बनवतो त्या खूप पातळ आणि मस्त कागदासारख्या मऊच असतात, पण तरी पण असं वाटतं ना नेहमी जे करतो त्यापेक्षा वेगळं काहीतरी नेहमीच असावं असा माझा कायम प्रयत्न असतो आणि त्यामुळे वेगळं काहीतरी शिकायलाही मिळतं। चला, पीठ इथे घट्ट असं मळून झालेलं आहे, यामध्ये थोडीशी हळद टाकली। आता एका पातेल्यामध्ये पीठ जे घट्ट मळलेलं आहे ते आणि त्यामध्ये असं पाणी ठेवून ना मी झाकून ठेवते, जेणेकरून पीठ छान असं मुरेल पाण्यामध्ये। अगदी त्याचा गाळ वगैरे काहीही होत नाही, पण खूप जास्त सॉफ्ट होतं हे मी बघितलं आहे। आता तुमच्यासोबत ते शेअर करते। पुरणाची डाळ इथे काढून ठेवली आहे आणि आता झटपट इकडे तुमच्यासोबत खूप फास्टमध्ये आता जे काही आहे ते शेअर करते। पुरण एका बाजूला होतं, एका बाजूला कटाची आमटी इथे लावलेली करायला करते। आणि कारण की संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान गावामध्ये जे बैल मिरवून येतात आणि त्यानंतर मग त्यांना नैवेद्य दिला जातो, अशी परंपरा आहे। आता माझ्या माहेरी आमच्या शेजारी बरेच शेतकरी राहायचे, तर त्यांचे बैल यायचे गावामध्ये मिरवल्यानंतर आणि मग त्यांना पुरणपोळीचं जेवण, त्यांची पूजा केली जायची आणि खूप छान वाटायचं। प्रत्येकाच्या घरोघरी अशा छान बैल जोड्या यायच्या, त्यांच्यासोबत मस्त फोटोज काढायचे, असं खूप छान असायचं। असो, आता इकडे ना भात लावलेला आहे, पुरण बनवून रेडी आहे। जरी मी बाकीच्या सगळ्या भाज्यांसाठी मोहरीचं तेल वापरत असले तरी तळण्यासाठी हे ना राईस ब्रँडचं तेल मी सध्या यूज करते आहे, त्यामुळे कारण की मोहरीच्या तेलात काही मी तळत नाही आणि तळणीचं आता आपले जसे सण असले की आपल्याला तळण्यासाठी भरपूर गोष्टी तळायच्या असतात, त्यामुळे मग हे तेल सध्या मी यूज करते आहे। आता अर्ध बॉटलमध्ये भरलं, अर्ध का नाही भरलं तर कारण की आता भजी वगैरे तळण्यासाठी मी कढईत तेल घेणारच आहे, त्यामुळे ती पिशवी तशीच ठेवली आणि कढईतच डायरेक्ट आता ते उरलेलं तेल आहे ते त्यामध्ये ओतणार आहे। तेल लावून आहे ना मस्त असं पीठ मळायला घेतलं आणि इतकं सुंदर आणि हाताला इतकं सॉफ्ट वाटतंय ना, तर खरंच नक्की तुम्ही असं ट्राय करून बघा, जेणेकरून पोळी खरंच खूप सॉफ्ट येते। कारण की पीठ जितकं छान भिजलेलं मुरलेलं असेल ना, तितकंच छान आपली पुरणपोळी देखील इथे होते आणि हाताला एवढं सॉफ्ट लागतंय ना, असं वाटतंय किती वेळ पीठ मळायला हवं। चला, आता इथे कुकरला भात पण शिजतोय, कटाची आमटी झाली आहे, भज्यांचं पीठ इथे भिजवून ठेवलेलं आहे। आता फक्त तळायचं आणि इकडे पुरणपोळ्या करायच्या आहे। तर थोडंसं तेल लावून घेतलं, त्याचा छान गोळा करून घेतला आणि अशा पद्धतीने मी पुरणपोळ्या करत आहे। पहिले जो आहे ना पुरणाचा गोळा करून तो त्यामध्ये भरायचा, अशा पद्धतीने ही पुरणपोळी करते। आणि आमच्याकडे जसं 2 बाजू करून आणि त्यामध्ये पुरण भरतात, जसं पराठे मी बनवते तशा पद्धतीनेही इथे पुरण केलं जातं, पुरणपोळ्या लाटल्या जातात। तर मी इथे दोन्हीही पद्धतीने लाटणार होते। सो छान अशा पुरणपोळ्या झाल्या। मी हळद थोडीशी कमी टाकली आहे, पण कारण की जास्त मग त्या पिवळ्या मुलांना त्या आवडत नाही आणि छान अशा मस्त पुरणपोळ्या फुगताय।
पुरणपोळी आणि बरोबरच नैवेद्य देखील बनवून घेतले। आता या ज्या गोल चकऱ्या आहेत ना त्याही आमच्याकडे बैलांच्या कानांमध्ये घालतात। त्यानंतर इकडे छान भजीचं पीठ मळून भिजवून ठेवलेलं होतं। पीठ छान भिजलं की भजी छान येतात। कुरडया इथे मी तळून घेते आणि या कुरडया मी स्वतः हाताने बनवलेल्या आहे, त्यामुळे त्याचा आकार कसाही असला तरी आता नवीन शिकते आहे तर पण मग चवीला खूप छान झालेल्या। त्यानंतर पापड्या तळून घेतल्या, कुरड्या तळून घेतल्या आणि त्यानंतर ज्या काही मी रिंगा बनवलेल्या होत्या ज्या बैलांच्या कानामध्ये, आता याचं शास्त्र वगैरे मला काहीही माहिती नाहीये, पण जसं आपल्या घरामध्ये परंपरेनुसार किंवा आपण लहानपणापासून जे बघतो ते आपण जसं बघतोय तसंच आपण फॉलो करत असतो, त्यामुळे त्याही इथे तळून घेते आणि लास्टला मग भजी तळणार आहे। त्यानंतर नैवेद्य वगैरे भरूया। तळून घेते। आता ही भजी एकदम नॉर्मल भजी आहे, म्हणजे पीठ वगैरे भिजवून ठेवले पण आणि आता फक्त नैवेद्यापुरती तर भजी काढणार। ज्यावेळेस रात्री आम्ही जेवायला बसू त्यावेळेस मग कांदा वगैरे घालून मग गरमागरम नंतर बाकीची भजी काढणार होते। फक्त भजी नंतर काढणारे, बाकीचा सगळा ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक इथे रेडी झालाय। गणपती बाप्पांना देवांना 2 वेगळे नैवेद्य केले आणि बैलांसाठीचा वेगळा नैवेद्य, असे नैवेद्य सगळे व्यवस्थित आता भजी करता करता इथे भरून घेते, कारण की 7 वाजायला आलेले होते। मुलंही गावात जाऊन आली आणि त्यांची तुम्ही लुडबुड बघताय इथे। इतक्या वेळ ते नव्हते ना, गावात गेलेले होते, त्यामुळे पटापट माझं इथे जेवण बनवून झालं, कारण की प्रत्येकाचं वेगळं काहीतरी असतं, याला हे पाहिजे ते पाहिजे, त्यामुळे त्यांची लुडबुड असते। आता शिवांशचंही ते त्याला पाणी पाहिजे होतं। फ्रुटी आणलेली होती गावातून आणि ती पिऊन झाली ना, तर त्याच बॉटलमध्ये त्याला पाणी प्यायचं होतं। किचनवरती इतका सगळा पसारा तुम्ही बघताय, कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की हे सगळं होणारच, तर सगळा पसारा तर आवरायचा आहे। पण पहिले नैवेद्य ते दाखवून देते। तर अशा पद्धतीने नैवेद्य भरते आणि त्यानंतर देवपूजा करूयाच। तर आता इथे मी पूजा मांडत आहे, जशी आपण लहानपणापासून बघतो तशीच पूजा इथे मांडत आहे। तर सगळ्यात पहिले ना इथे तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती बैल ठेवायचे आहे। पण आपण कोणतीही पूजा करताना सगळ्यात पहिले दिवा लावतो, सो दिवा इथे लावून घेतला आणि त्यानंतर माता इथे ठेवत आहे। जे मोठे बैल तुम्ही बघताय ते मागच्या वर्षीचे आहे। बैल जुने असो किंवा नवे, शेवटी त्यांचा मान असतो आणि त्यामुळे म्हटलं घरामध्ये आहे तर त्यांचीही पूजा करून घेऊया। आणि जे नवीन आणलेले होते तेही इथे ठेवले। त्याचबरोबर गाई आणि वासरूंचीही पूजा केली जाते, तर तेही इथे मांडले। त्यासोबत घोड्याचीही पूजा केली जाते। म्हणजे जर 4 बैल असेल तर 1 घोडा असतो, 1 गाय वासरू असतं, असं आपल्याला आपण ज्यावेळेस विकत घेतो त्यावेळेस मिळतात। सो ते इथे छान पद्धतीने मांडले आणि बाकीचा दिवा वगैरे लावला आणि त्यांच्यासाठी जो आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला आहे तो इथे दाखवायचा आणि छान दिवा अगरबत्ती सगळं काही लावून इथे पूजा करायची। आता संध्याकाळची वेळ, एवढी मुलांची गडबड चालू आहे, त्यामुळे आता ही रेडीमेड रांगोळी ना जी इथे मला यूज झाली आणि ती बघू शकतात किती छान दिसत आहे। तर कसं बनवायचं ते तुमच्यासोबत मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं, ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की जाऊन चेकआउट करा। चला त्यानंतर नैवेद्य दाखवूया। गणपती बाप्पा आणि आपल्या देवांनाही मी नैवेद्य दाखवला, तुळशीलाही नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आता थोड्या वेळानंतर आम्ही जेवायला बसणार आहोत। नमस्कार केला। वर्षभर जे आपल्यासाठी काम करतात त्यांचं ऋण मानण्याची आपल्याकडे परंपरा आहे
आणि बघू शकतात मस्त अशी माझी पूजा झाली. पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपली रांगोळी आणि पुरणपोळी बनवण्याची पद्धत जी प्रत्येकाला माहिती असेल, पण माझ्यासाठी वेगळी होती, त्यामुळे ती मला आवडली. आता या रिंगा मी विसरले होते, पण बघा ना, शिवांश खाली जाऊन घेऊन आला आणि बोलला, मम्मा तू हे घालायचंच विसरली. चला, त्याच्यामुळे हे जे काही बनवलं होतं ते मी आता बैलांच्या कानामध्ये घालते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्लॉग्स बघण्यासाठी आपल्या चॅनलच्या बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओ बघता येतील. चला, आता येत्या दिवसात गणपती बाप्पा येणार आहे, त्यामुळे घरातले थोडीशी आवरासावर, डेकोरेशन अशा बऱ्याच इंटरेस्टिंग व्हिडिओ